कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तिला माहितीये मी इंटिरियर डिझायनर आहे, तरी पण दुसऱ्याकडून काम करून घेतलं, कारण विश्वास नाही चांगला आपलीच माणसं अशी, म्हणून मी बोलत नव्हती हिच्याशी। किती दिवस? महिना? एक महिना जास्त नाही, एकच महिना राहिला। तुमच्यात अपोला फक्त या दोघींचाच झालाय, बाकी नाही कोणाचा? आम्ही दोघी नाही झालंय, आम्ही दोघी होतो, असं भांडणं होतं। common ही काय? खूप माणी आहे। माझ्या मुलाचा वाढदिवस होता तर लास्ट इयर, तर मी ग्रुपवर सगळ्या जणी आहेत ना, मग एकत्र एक मेसेज सेंड केला की बर्थडेला या। सगळ्या जणी आल्या, ही आली नाही। मग मला त्या बर्थडे पार्टीमध्ये वेळच नव्हता फोन करा, आणि फ्रेंडशिपमध्ये थोडी पर्सनल इन्व्हिटेशन। शेवटी ह्यावेळी मी तिला फोन केला आणि भेटली तिला एक गेटवर। मिनिट, आता बाकी 5 जणी शांत राहा। का तुम्ही अशा वागता? आता मी मेसेज वाचला नव्हता। नाही, पण तुम्ही असं इतकं सगळ्यांना का त्रास देता? माहिती नाही, मानी आहेत वगैरे त्याच्या काही तुम्हाला मला बोलायला? तसं वाटतं, तुम्हाला वाटतं मी मानी आहे? मला काय माहिती आता? मला बर्थडेला बोलताना ऍड्रेस पण नाही पाठवला, तसं पण करते। त्या काठे आहेत ना, त्या गाडी ऐका, कोणी कशाही जा, त्यांची गाडी त्यांच्यावर जाऊन आदळते। ऍक्च्युअली काय झालं होतं, असंच मला एक किस्सा सांगायचा आहे। तिच्या नवऱ्याच्या पायाला सेल्युलायटिस झाला होता आणि त्याच्यामुळं बेटाडीन पॅक ठेवून ड्रेसिंग करायला सांगितलं होतं। मग ही मला फोन केली की तू मला ड्रेसिंग करायला येशील का? मग मी म्हटलं की मला जमणार नाही, मी येऊ शकत नाही असं मी बोलले। मग राग आला त्याचा? त्याचा राग लगेच आला आणि आमची खरी ठिणगी तेव्हाच पडली। त्याच्यानंतर मग आमच्यामध्ये सतत थोडीशी भांडणं चालू झाली। मग दुसरा एक इन्सिडेंट झाला तो इंटिरियरचा। तुम्हाला चांगलं करून घ्यायचं होतं ना? चांगलं करून घ्यायचं नव्हतं ऍक्च्युली। माझा नवरा मर्चंट नेव्हीमध्ये आहे, तो शिपवर असतो आणि तो कधी येतो त्यावेळेलाच तो बनवून घेणार। नाही, तो विषय नाही, पण तुम्ही जरा चांगलं डिझाईन मिळालं म्हणून केलं ना। त्यांनी काम काढलं ते एवढं पण खराब डिझाईन नाही करत आहे। नाही, तुमच्याबद्दल कुठं काय बोलतोय मी? त्यांना चांगलं डिझाईन मिळालं, त्यांनी करून घेतलं असं, मग त्याच्यावर तुम्ही का रागावला? असं काही मी असताना दुसऱ्याबद्दल विचार करूच कसा शकते? आता मान आहे तिचा तो। मग यात तुम्ही मिस्टरांशी कशा वागता हो? आणि एवढी आहे ना, फटाकडी आहे तो, एकदम शांत आहे। हिनेच केलं असेल बिचाराला फसवलं तिने, हिनेच फसवलं, हिनेच लाईन मारली असेल, तेव्हा कुठे त्याने हे केलं असेल। गौप्यस्फोट झालेला आहे। मग तुमचं जमलं कसं? काय झालं, मी कलेक्शन करत असायची। कसलं collection? मावशीच्या बँकेमध्ये मान्य, मान्य। ओके, मी जायची त्याच्या समोरच्या शॉप मध्ये कधीतरी कलेक्शन करायला, कारण बरोबर आहे, मावशीला नाही जमलं। हे पण मान्य। त्याने मला सांगितलं का तू जेव्हा पण तिथे कलेक्शन करायला उभी राहते, तुझे केस मला खूप आवडायचे। पण हे सांगताना ते तुमच्याकडे बघतायत, हे तुम्हाला कसं कळलं? जेव्हा त्यांनी माझ्या मावशीकडे कलेक्शन स्टार्ट केलं, मावशीकडे कलेक्शन करत असताना कलेक्शन तूच गेली अशी माझ्यासाठी त्यांनी कलेक्शन स्टार्ट केलं का ऍटलीस्ट ती माझ्या शॉप मध्ये येईल रोज आणि मी तिला बघीन। खरं सांगा, तुम्ही नजरेने त्यांना खुणावलं की नाही? नवऱ्यांचा व्यवसाय कसला आहे? साडीचा आहे। साडीची शपथ आहे तुम्हाला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।